ही व्हिडिओ कृपया करून चहावाल्यांसाठी नाही आहे, त्यांनी ते हजेरी लावू नका. कारण ही व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉफी लवरसाठी आहे. कॉफी पिणारे ही व्हिडिओ नक्की बघा. कडक कॉफी प्यायची आहे ना, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी आपण टी पॉट घेऊया, म्हणजे चहाचं भांडं हो. आता त्यामध्ये थोडंसं आधी पाणी टाकायचं. का तर आपलं दूध आहे ते खाली करपू नये म्हणून. कॉफी बनवण्याकरता आपण घेतोय 2 ग्लास दूध. आता हे दूध उकळवून घेऊया. तर मी 3 माणसासाठी कॉफी बनवते, त्याप्रमाणे मी 2 ग्लास दूध घेतलेलं आहे. तर आता हे दूध ना चांगलं उकळवून घेऊया आणि त्याची साय होऊ द्यायची नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. साय होऊ द्यायची नाही, कारण आपल्याला फुल क्रीम दूध हवं आहे. जर साय निघून गेली ना, तर घट्टपणा सगळा साईबरोबर निघून जाणार. म्हणून सारखं ढवळत राहायचं 2 ते 3 मिनटं. आता हे दूध बाजूला ठेवूया, चांगलं उकळवून घेऊया आणि आपण कॉफीची तयारी करायला सुरुवात करूया. जेवढे पण कॉफी लवर इथे आलेले आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. कॉफी कडक होणार आहे, तुम्हाला सुद्धा भेटणार आहे आणि तुम्ही सुद्धा बनवणार आहात. कॉफी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॉफी कधीही गरम पाण्यामध्ये टाकायची. मी 1 चमचा कॉफी गरम पाण्यामध्ये टाकलेली आहे, जेणेकरून कॉफी आहे ती त्याच्या गुठळ्या होत नाही आणि कॉफी चांगली मिक्स होते. आणि कॉफी अशीच नेहमी बनवायची, जेणेकरून कॉफी चांगली दुधामध्ये डिझॉल्व होते आणि चांगली कॉफी तयार होते. दूध चांगलं उकळलेलं आहे. पुन्हा याला 1 मिनटं असं ढवळून घेऊया आणि ह्यामध्ये आता साखर टाकून घेऊया. तर साखर मी माझ्या गोडव्याप्रमाणे टाकते, तर इथे मी 2.5 चमचे साखर टाकते. तुम्ही तुमच्या गोडव्याप्रमाणे साखरेचं प्रमाण मागे पुढे ठेवू शकता. तर आता साखरसुद्धा चांगली विरघळवून घेऊया. 2 ते 3 मिनटं अजून याला ढवळून घेऊया. आणि आत्ता एक महत्त्वाची स्टेप करायची आहे, ते म्हणजे कॉफीचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते टाकलं की लगेच आपल्याला फक्त 1 मिनिटभर हे उकळवून घ्यायचं आहे आणि गॅस लगेच बंद करायचा, नाहीतर दूध आहे ते फाटण्याची शक्यता असते. कारण कॉफी एवढी स्ट्रॉंग असते की दुधाला फाडू शकते. तर आपली कॉफी आहे ती मस्त तयार झालेली आहे, एकदम कडक कॉफी तयार झालेली आहे. चहावालेसुद्धा ही व्हिडिओ बघत आहेत, म्हणून तुम्हीसुद्धा ही कॉफी करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.